झाला का विचार करून? नाही, कसला विचार? कसला विचार? तुम्हाला सांगतेस कसला विचार म्हणून? अगं चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या. बघ किती गोंधळ उडाला चेहऱ्यावर तो. मनात विचारांचं काहूर माजलंय. आणि भविष्यात आपला जोडीदार कसा असेल याचाच विचार चाललाय ना? तुला कसं कळलं? अगं मी सुद्धा बाईच आहे. आणि सगळ्या बायकांना ह्या भावनांच्या अनुभवातून जावंच लागतं. ये. तारिणी, तुमचं लग्न जरी झालेलं असलं ना तरी सप्तपदीच्या वेळेला प्रत्येक मुलीच्या मनात धाकधूक असतेच. सगळ्या बायकांना लहानपणापासून आपल्या आजूबाजूच्या जोडप्यांचं निरीक्षण करत असतात. म्हणजे आपला जोडीदार कसा हवा याचं चित्र मनातल्या मनात रेखाटत असतात त्या. आपल्या जोडीदारामध्ये कुठले गुण असायला हवेत, कुठले नकोत, हे अगदी नकळत आपल्या मने सगळं चाललेलं असतं ग. आणि तो क्षण येतो ना, ज्या क्षणी ती व्यक्ती आपल्या समोर येते तेव्हा मनातली धडधड आणखीन वाढायला लागते. एखाद्या अनोळखी माणसाशी मैत्री होणं, त्याच्या प्रेमात पडणं, याच्यामध्ये ना आपण स्वतःलाच विसरून जातो. आणि मग आपलं सर्वस्व त्याला कधी अर्पण करतो ना हे आपल्याला कळत सुद्धा नाही. पण जेव्हा त्या माणसाबरोबर आयुष्य काढण्याची वेळ येते तेव्हा तो माणूस आपल्याला साथ देईल ना, आपल्याला सांभाळून घेईल ना, असे अनेक विचार आपल्या डोक्यात भुंगा करत असतात. मग येते लग्नाची वेळ, 7 जन्मांचं वचन घेण्याची वेळ. आणि मग मनातली धडधड आणखीनच वाढत जाते. आणि या सगळ्यातून बळ मिळावं म्हणून मग लग्नाचे विधी साजरे केले जातात. म्हणजे बघ, आता चुडा भरला जातो आपल्याला. त्याचं कारण काय? तर आणखी एक हात हातात घेण्याचं बळ यावं म्हणून. हातावर मेहंदी काढतो. मेहंदीचा रंग जसा चढत जातो ना तशाच मनात आशा सुद्धा निर्माण होतात. या मेहंदीच्या रंगाप्रमाणेच आपल्या संसाराचे रंग सुद्धा असेच चढत जातील का? मग हळद लावली जाते. का? तर तुमच्यातला अल्लडपणा जाऊन बाईपणाचं सौंदर्य खुलावं म्हणून. आणि मग सप्तपदी घेताना एकमेकांना दिलेली वचनं कर्तव्य बनतात. आपल्या प्रत्येक सुखदुःखात, चढ उताराच्या मार्गात, चांगल्या वाईट प्रसंगात आपल्या जोडीदाराची साथ आपल्याला मिळेल ना. कळलं? आणि तू? मी? माझं काय? सुमी, तू माझी साथ कधी सोडणार नाहीस ना ग? तारिणी, आजवर मी कुठं कमी पडले का ग? नाही ग सुमी, तसं नाही. मग असा प्रश्न का विचारावा असं वाटलं तुला? अगं म्हणजे मी कधी चुकले, हारले, खोटं बोलले, तुला आवडणार नाही किंवा त्रास होईल असं काहीतरी वागले तर तू मला सोडून नाही ना जाणार? नाही, तू असं कधीच वागणार नाहीस. तारिणी, तू जेव्हा जन्माला आलीस ना तेव्हा तुला पहिल्यांदा हातात घेणारी मी होते. तुझ्या इवल्याशा हाताने तू माझं बोट पकडलं होतंस. तेच बोट धरून एवढी वर्ष चालत राहिलीस. मी तुला माझ्यापासून कधीच लांब जाऊ देणार नाही. कायम तुझीच असेन मी.
पण आता ना केदारचा हात धरायची वेळ आली आहे बाळा. आणि केदार तुझी खूप काळजी घेईल. मला खात्री आहे आमच्यापेक्षा सुद्धा जास्त काळजी केदार घेईल तुझी. ते म्हणतात ना, देव वरूनच जोड्या घडवून पाठवत असतो. तू आणि केदार भेटण्याआधीच आई जगत्तारिणीनं तुम्हा दोघांना या जगात पाठवलंय. तेव्हा तिच्यावर विश्वास ठेव. तिला कधी विसरू नकोस. नमा, नमा तुझं हळदीचं दूध. तारिणी, काव्याचा चहा. हे काय तिलाच द्यायला जाते. सांभाळ. सावकाश. काय पायाला भिगरी लावल्यासारखी फिरतीयस? आता पडली असतीस, लागलं असतं तर केवढ्याला पडलं असतं. थँक्यू. काव्याचा चहा आहे ना, मी नेते, तू बस जरा जा. हो. अशी काय बघतीयस? नाही, खरंच थँक्यू. तू पकडला नसतास ना तर पडले असते. तेच सांगतेय, जरा सांभाळून चालत जा ना तारिणी. तू म्हणजे ना, काम म्हटलं तुला कसलं भानच राहत नाही. काय मालती, हल्ली जरा जास्तच काळजी वाटते तुला तारिणीची. अगं, पाय घसरून पडत होती म्हणून सांभाळून घेतलं. असं होय? मला वाटलं लग्नाला नकार द्यावा म्हणून पुढे पुढे करतेस. काय बोलतेस तू रेखा? काळजी पण वाटू नये का कोणासाठी आता? अगं, पण इतकं पुढे पुढे करायची काय गरज आहे? कशाही बरोबर आहे, बरोबर आहे तिचं. तिने जर मला पकडलं नसतं तर मी पडले असते ना. आत्या आहे ती माझी, आणि तुम्ही आई. निशीची आई. कसंही असलं तरी आपल्यात काहीतरी नातं आहे ना. आणि जग म्हणतच एक बाई दुसऱ्या बाईची शत्रू असते. पण कधी कधी आपणही एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून एकमेकींना सोबत करून आपल्यातली ताकद दाखवायला हवी ना.